महाड जवळच्या सावित्री नदीवरील नव्या पुलाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। यावेळी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील। गेल्या वर्षी 2 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला होता। या दुर्घटनेत 2 एसटी बस आणि 1 तवेरा गाडी बुडालेली होती, तर सर्वच्या सर्व 40 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता। या दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी 6 महिन्यात नवा पूल उभारण्याची घोषणा केली होती। त्यानुसार हा 3 पदरी आणि 239 मीटर लांबीचा पूल बांधून तयार झालाय आणि आजपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। आणि याच नवीन पुलावरून सचिन देसाई आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण ती बातमी कव्हर केली होती, किती भयान रात्र होती ती आणि त्यानंतरचं कित्येक दिवस सुरू असलेलं सर्च ऑपरेशन, त्यानंतर राज्य सरकारने केलेली घोषणा आणि 6 महिन्यांच्या आत तयार झालेला पूल, काय वैशिष्ट्य सांगशील? रेश्मा, 2 ऑगस्ट 2016ची रात्र ही रात्र कोकणवासियांसाठी काळ रात्र होती, कारण त्या दिवशी संपूर्ण कोकण किनारपट्टीसह सातारा आणि महाबळेश्वर या संपूर्ण बेल्टमध्ये मुसळधार पाऊस वाहत होता। आणि हे जे सावित्रीचं पात्र आहे, हे सावित्रीचं पात्र अक्षरशः दुथडी भरून वाहत होतं आणि हे जे पात्र आहे, हे पात्रासह पाणी आहे ते पूर्णतः बाहेर आलं होतं आणि या पाण्याच्या लोंढ्यानेच या सावित्रीच्या पुलाला धक्का दिला आणि दुर्दैवानं निष्पाप अशा 42 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते। या संपूर्ण दुर्घटनेनंतर राज्य सरकार आणि बांधकाम विभाग हे दोघेही टीकेचे लक्ष ठरले होते। आणि यानंतर या दुर्घटनेनंतर 6 ऑगस्ट 2016ला केंद्रीय महामार्ग मंत्री जे आहेत नितीन गडकरी हे या दुर्घटनास्थळी आले होते आणि या दुर्घटनास्थळावरती त्यांनी एक घोषणा केली होती की निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण हा पूल पूर्ण करू आणि त्या पद्धतीनं त्यानंतर मग वेगानं या संपूर्ण कामाला सुरुवात झाली होती। राज्य सरकारनं अवघ्या काही दिवसामध्ये म्हणजे 20 ऑगस्ट 2016लाच या एक नवीन प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून दिला होता, नवीन पुलाच्या मंजुरीसाठी पाठवला होता। त्यानंतर पुढच्या 11 दिवसामध्ये अतिशय क्लिष्ट अशा संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारकडून पूर्ण केल्या गेल्या आणि अवघ्या 11 दिवसामध्ये या नव्या पुलाला ही मंजुरी देण्यात आली होती आणि 1 सप्टेंबर 2016ला ह्याला ही मंजुरी मिळाली आणि त्याच दिवशी राज्य सरकारनं याची निविदाही काढली होती। ही निविदा जी होती या पुलाची ती 1 डिसेंबर 2016 रोजी उघडली गेली आणि या पुलाचं काम पुण्याच्या टीटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आलं। मात्र हे काम देताना या कंपनीला एक अट घालण्यात आली होती की त्यांना हे काम 180 दिवसामध्ये पूर्ण करायचं होतं। याच पद्धतीनं या कंपनीने अतिशय वेगाने हे काम केलं आणि 180 दिवसाच्या आधीच म्हणजे 165व्या दिवशीच 31 मे 2017लाच त्यांनी या पुलाचं काम पूर्ण केलंय आणि हा पूल आता रहदारीसाठी खुला होतोय। आज मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पूल रहदारीसाठी मोकळा केला जाणार आहे। पुलाच्या अनेक तांत्रिक गोष्टी आहेत ज्या अतिशय महत्वाच्या आहेत। आपल्याबरोबर आशिष घरत आहेत। आशिष, या पुलाविषयी काय सांगता येईल? नवीन जो पूल बांधला गेलाय त्याविषयी काय सांगता येईल? हा पूल जो होता, ह्या पुलाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे जो जुना पूल, जो सावित्रीचा पूल जो पडला होता, या पुलाच्या पेक्षा जवळजवळ 3 मीटर उंच हा पूल आहे आणि जवळजवळ जो जुना पूल होता तर हा 180 मीटर लांबीचा होता आणि त्यापैकी 8 गाळे जे होते हे 8 गाळ्या म्हणजे 8 पिलर्सचा मधला जो काही पट्टा होता हा संपूर्ण पट्टा कोसळला होता, जो 2 ऑगस्टच्या रात्रीची जी काही घटना होती। नवीन पूल बांधताना एक झालंय की जो 180 मीटरचा जुना पूल होता त्यापेक्षा जवळजवळ 50 मीटर जास्त म्हणजे 239 मीटर लांबीचा हा पूल आहे आणि हा 3 लेन असलेला हा संपूर्ण पूल आहे। आणि याच्यावरती दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की या पुलाला एक रोडवे दिलेला आहे, वॉकिंग वे दिलेला आहे, जो 1 मीटर लांबीचा वॉकिंग वे आहे आणि जवळजवळ 16 मीटर लांबीचा हा संपूर्ण पूल अवघ्या काही दिवसात म्हणजे 180 दिवसाचं टार्गेट दिलेलं असताना 15 डिसेंबरला जेव्हा काम सुरू झालं होतं पहिल्या दिवशी, त्यानंतर 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आलं। जवळजवळ 165 दिवसात म्हणजे जवळजवळ 15 दिवस अगोदर हे काम इतक्या फास्ट केलं गेलं की जवळजवळ 3 शिफ्टमध्ये या ठिकाणी काम सुरू होतं आणि हे काम करताना एक नक्की होतं की प्रत्येकाची भावना या सावित्रीच्या पुलाशी जोडली होती, त्यामुळे हा पूल नक्की कंप्लीट होतो आणि इथली जी स्थानिक परिस्थिती जर पाहिली तर इथली लोक जी आहेत ही अगदीच या सावित्रीच्या नव्या पुलाचं बांधकाम बघण्यासाठी नित्यनियमाने दर महिन्याला इथे हजेरी लावून नेमकी परिस्थिती आहे हे बघत होतं। जो जुना पूल होता त्यापेक्षा 3 मीटर उंचीचा हा अधिक पूल तयार केला गेलाय। गंजरोधक जे लोखंड आहे वापरलं गेलं। याचबरोबर जर पूर आला तर पुराची माहिती
धोक्याची सूचना देणारी यंत्रणा या नवीन पुलावर बसवण्यात आली आहे. रेश्मा, हे विशिष्ट आहे की सावित्रीचा पूल तर तयार झाला आहे, पण मुंबई गोवा महामार्गावर अशा पद्धतीने अनेक ब्रिटिशकालीन पूल आहेत जे आजही रहदारीसाठी वापरले जात आहेत. 100 वर्षाहून अधिक आयुष्य होऊन गेलंय. त्याचबरोबर अनेक वर्षांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाहीये. आजही त्याच धोकादायक पद्धतीने त्यांचा वापर सुरू आहे. ज्या पद्धतीनं सावित्रीचा पूल अतिशय वेगानं विक्रमी दिवसामध्ये पूर्ण केला गेलाय, त्याच पद्धतीनं मुंबई गोवा महामार्गावरचे जे असंख्य पूल आहेत जे ब्रिटिशकालीन आहेत त्यांचेही कामं वेगानं पूर्ण होतील अशी अपेक्षा या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यक्त केली जाते. रेश्मा, नक्कीच सचिन, आज हा पूल आहे त्याचं लोकार्पण होतंय. 6 महिन्यांच्या आत खरं तर या पुलाचं बांधकाम झालेलं आहे. आज मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असं बोललं जाते, तेव्हा पावसाळ्याच्या आधी हा पूल सुरू होतोय. हे प्रवाशांसाठी खरंच सुखद बातमी आहे. सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.